नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अशी एक रेसिपी जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. स्ट्रीट स्टाईल दाबेली. मऊ बन, चवदार मसाला, गोड तिखट चटण्या, कुरकुरीत शेंगदाणे आणि वरून डाळिंबाचे दाणे या सगळ्यांचा एक घास म्हणजे अगदी भन्नाट. आज मी तुम्हाला दाबेली अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळात आणि बाहेर जशी मिळते तशी चव कशी आणायची ते दाखवणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण बनवणार आहोत चिंचेची चटणी. तर सगळ्यात आधी मी पॅनमध्ये चिंच गुळाचा कोळ घालून घेते आहे आणि त्यातच थोडंसं पाणी ॲड करून घेते आहे. जेवढी चिंच तेवढाच गूळ या प्रमाणात मी 1 वाटी चिंच गुळाचा कोळ तयार करून घेतला आहे. त्यातच 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 छोटा चमचा जिरे पावडर टाकून घेतली आहे. मीठ घातलं आहे थोडंसं आणि हे सर्व एकत्र मिक्स करून घेतलं आहे. आणि याला मंद गॅसवर 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचे. जसं हे मिश्रण शिजत जाईल तसं त्याचा कलर चेंज होत जाईल. इथं तुम्ही बघू शकता याचा कलर एकदम डार्क होत चालला आहे. या स्टेजला आल्यावर थोडंसं घट्ट झाल्यावर आपण गॅस बंद करूया आणि याला थंड करायला ठेवून देऊ. इथं आपली चिंचेची चटणी तयार आहे. ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये 1 महिना स्टोअर करून ठेवू शकता. आता आपण चिली गार्लिक चटणी तयार करून घेऊयात. त्यासाठी 3 ते 4 लाल मिरची कोमट पाण्यात मी 15 ते 20 मिनटं भिजत ठेवली होती. त्यामुळे ती पटकन सॉफ्ट होते. एका मिक्सरच्या भांड्यात घेऊयात. त्याबरोबरच भिजवलेले पाणीसुद्धा थोडं ॲड करते. त्यातच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 मूठभर भाजून साल काढलेले शेंगदाणे, 1 चमचा लाल मिरची पावडर, त्याने कलर छान येतो, चवीनुसार मीठ, 1 चमचा लिंबाचा रस याला वाटून घेऊयात आणि इथे आपली चिली गार्लिक चटणी तयार आहे. आता आपण बनवून घेऊयात मसाला शेंगदाणे. त्यासाठी एका भांड्यात मी छोटा अर्धा चमचा तेल टाकून घेतलं आहे. त्यावरच टाकून घेऊयात भाजून सोललेले शेंगदाणे. त्याबरोबरच त्यात टाकूया थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा चाट मसाला पावडर आणि अर्धा चमचा दाबेली मसाला. मिक्स करून घेऊन याला काढून घेऊयात. इथं आपले मसाले शेंगदाणे तयार आहेत. तुम्हाला जर हे बनवायचं नसेल तर तुम्ही रेडीमेड मसाला शेंगदाणेसुद्धा वापरू शकता. आपण एका कढईत 2 चमचे तेल टाकून घेऊयात आणि त्यात उकडून घेतलेले बटाटे किसून घेऊन त्यात मिक्स करून घेतलेत. बटाटे चांगले शिजवून घेऊन त्याची सालं काढून त्याला स्मॅश करून यात मिक्स करून घ्यायचे आणि यावरच आपल्याला 3 चमचे दाबेली मसाला टाकून घ्यायचा आहे. थोडंसं लाल मिरची पावडर, स्वादानुसार मीठ आणि 2 मोठे चमचे चिंचेची चटणी घालून घेऊयात आणि याला मिक्स करून घेऊयात. मसाला घातल्यावर भाजी आपल्याला कोरडी वाटली तर तुम्ही त्यात थोडं पाणी ॲड करू शकता, कारण आपल्याला भाजी ही मऊसूद अशी हवी आहे, ड्राय झालेली नको आहे. आणि त्याला 1 ते 2 मिनटं परतवून घेऊयात. हे बघा आपली भाजी एकदम सॉफ्ट झाली आहे. अगदी अशीच भाजी आपल्याला दाबेलीसाठी हवी आहे. हे आपलं आता स्टफिंग बनवून तयार आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. आणि आता बाहेर जशी दुकानात दाबेलीचा मसाला तयार करून ठेवतात ना, तसा आपण तयार करून घेऊयात. मसाला एका भांड्यात पसरवून घेऊयात.
त्यावर आपण हे मसाला शेंगदाणे टाकून घेऊयात. त्यावर बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊयात. बारीक चिरून घेतलेली थोडी कोथिंबीर टाकून घेऊयात. आता यावर आपण टाकूयात डाळिंबाचे दाणे. यामुळे ते दिसायला एकदम कलरफुल दिसतं आणि दाबेलीमध्ये याची टेस्टही छान येते. तर अशा प्रकारे आपला मसाला तयार आहे. आता आपण सगळ्या वस्तू अरेंज करून घेऊयात. इथं मी मसाला ठेवला आहे. ही चटणी, इथं चिंचेची चटणी, कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, मसाला शेंगदाणे, बारीक शेव आणि पाव घेतलेत. सगळ्यात पहिल्यांदा दाबेलीचा एक पाव घेऊयात. त्याला मधून कट करून घेऊयात. आता आपण पावाच्या दोन्ही बाजूला लसूण आणि मिरचीची चटणी लावून घेऊयात. त्यावर चिंचेची चटणी लावून घेऊयात. सुरुवातीला तिखट चटणी लावून घेतली, नंतर त्यावर आंबट गोड चटणी लावून घेतली. त्यानंतर बटाट्याची भाजी घालून घेऊयात. त्यावर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, मसाला शेंगदाणे, आणि थोडीशी बारीक शेव टाकून घेऊयात. अशाच पद्धतीने इतर दाबेली तयार करून घेतलेत. ही आपली दाबेली स्टफिंग करून तयार आहे. आता आपण याला टोस्ट करून घेऊयात. त्यासाठी पॅन गरम करून घेऊयात. त्यावर बटर टाकून घेऊयात. बटर थोडं जास्तच वापरा. बटर पॅनवर सगळीकडे पसरवून घेऊयात आणि त्यावर ही दाबेली ठेवून गॅसची फ्लेम कमीच ठेवून याला मंद आचेवर दोन्ही बाजूने हलकंसं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊयात. याला वरून पण बटर लावून घेऊयात. दोन्ही बाजूने मी इथं दाबेली भाजून घेतली आहे. आता याला प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याला शेवमध्ये दोन्ही बाजूने डिप करूयात. जर शेव चिकटत नसेल तर तुम्ही दोन्ही बाजूला चिंचेची चटणी लावू शकता आणि शेवमध्ये डिप करून घेऊ शकता. म्हणजे शेव पावाला चिकटली जाईल. इथं हे कोटिंग छान होईल आणि टेस्टही छान येईल. तर ही आपली दाबेली बनवून तयार आहे. ही डिश दिसायला जेवढी कलरफुल आहे तेवढीच खायलासुद्धा फ्लेवरफुल आहे.